बँक तुम्हाला 40 रुपये कर्ज द्यायला आहे, तुम्हाला कर्ज मिळालं, प्रोजेक्ट चालू केला. आता तुम्हाला याची प्रोसेस माहिती आहे. पहिले तुम्ही 10 रुपये खर्च करायचे, नंतर बँक पहिले कर्जाचा हप्ता देईल, म्हणजे 40 रुपयाचे समजा 10 रुपये देईल. ते 20 रुपये तुम्ही खर्च केले की पशुसंवर्धन अधिकारी येतील, तुम्ही 20 रुपये खर्च करून काय बांधकाम केले, फाउंडेशन झालं असेल, पोल उभे राहिले असतील, त्याचं जिओ टॅगिंगचे फोटो काढतील, रिपोर्ट सबमिट करतील, तुमचा सबसिडीचा पहिला हप्ता येईल. सबसिडीचा पहिला हप्ता किती येईल? 25 रुपये. आपण खर्च किती केला? 20 रुपये. 20 अधिक 25 45 रुपये. मग सबसिडीचे पैसे खर्च झाले की बँक उरलेले 30 रुपये दिली तुम्हाला, बरोबर आहे ना? 40 रुपये होते, 10 रुपये पहिले घेतले आपण, नंतर 30 रुपये दिले, म्हणजे किती झाले? 75 रुपये. उरलेले 25 रुपये कुठून आणणार आहे? उरलेले 25 रुपये कुठून आणणार आहे तुम्ही? हा कधी विचार केलाय का? एक 100 शेळ्यांचा प्रोजेक्ट असेल, 10 लाख सबसिडी आहे, 5 लाख रुपये तुम्हाला डिफरन्स येईल. 5 लाख तुम्ही कसे तरी उभा करून प्रोजेक्ट कंप्लीट करू शकाल. 500चा केल्यावर तुम्हाला 25 लाख उभे करायचे प्रोजेक्ट कंप्लीट करायसाठी. त्याच्याशिवाय तुमचा प्रोजेक्ट कंप्लिशनचा रिपोर्ट जाणार नाही आणि ते 25 लाख येणार नाही. मग असं झालं की लोकांनी 500चे प्रोजेक्ट केले, 75 लाख खर्च करून बसल्यात. आता जनावर घ्यायला पैसे नाही, 100-150 जनावर आणल्यात, कारण 500 जनावर झाल्याशिवाय बोललेली सबसिडी येत नाही. मग ते 25 लाख कुठून आणायचे? म्हणजे 50 लाखाची सबसिडी डोळ्यासमोर आपण घेऊन अर्ज करतोय, आपले कमवलेले 10 लाख रुपये टाकतोय आपण आणि वर 40 लाखाचा खड्डा काढतोय. एक लक्षात घ्या, आपण आपल्या पुढच्या पिढीला काहीतरी उत्पन्नाचं साधन व्हावं, 4 पैसे मिळावे म्हणून बिझनेस करतोय. आपल्याला त्यांच्यावर कर्ज ठेवून जायचं नाहीये. आलं लक्षात? त्यांना 4 पैसे त्यांची सोय व्हावी. त्याच्यामुळं प्रोजेक्ट करताना आपल्याला कितीचा करायचा, आपली किती ऐपत आहे, आपण किती झेपल आपल्याला, त्याचा पहिले विचार करा. सरकार द्यायला बसले, बँक कर्ज सगळं होईल. उद्या जर काही फार्मवरती प्रॉब्लेम आला तर तुम्हाला झेपणार आहे का ते? त्याच्यामुळं चारा व्यवस्थापन सगळ्या गोष्टीचा विचार करून तुम्ही हे करा. माझं तसंच नाही, सुरुवातीला 100चा अर्ज करा, तुम्हाला नंतर परत घरातल्या दुसऱ्या माणसाच्या नावावर अर्ज करायला बंदी नाहीये, तुम्ही किती अर्ज करू शकताय नंतर. त्याच्यामुळं तुम्हाला एक्सपान्शन करायला नंतर 300-400चा करा, पण पहिल्यांदा मोठ्या प्रमाणावर जनावरं पाळायचा अनुभव घ्या. नाहीतर कर्जाच्या लपडमध्ये, म्हणजे कसं 100चा प्रोजेक्ट केला तर ते खाट्यात पाय उघडलं तर आपल्याला झेपल, काहीतरी करून इकडून तिकडून ते भरपाई करते. पण 500चा करून 25 लाखाचं थोडा मोठा खड्डा होईल, ते आपल्याला झेपणार आहे का? हे सगळा विचार करून तुम्ही त्या प्रोजेक्टसाठी अर्ज करा. पीक वाला कोण आहे? बस शेळ्यांच्या बद्दल, स्कीम बद्दल काय शंका आहे? स्कीम बद्दल म्हणजे बाकी कर्ज आणि आपण घेणारच आहे पुढं. वय पहिल्या किंवा दुसऱ्या वेताच्या शेळ्या घ्याव्या असं अपेक्षित आहे. ग्राम शेळ्या पहिल्या किंवा दुसऱ्या त्याच्यामध्ये समोरची मोकळी जागा, बाहेर चढायला यायचं नाही, समोरची मोकळी जागा सोडतो आपण तसं. आणि दुसरं एक लक्षात घ्या की हा आपला जो प्रोजेक्ट आहे का नाही, हा प्रोजेक्ट आपला ब्रीडिंगचा आहे, नॉर्मल गोट फार्मिंग नाही आहे. याच्यामध्ये तुम्ही करडं तयार करून शेतकऱ्यांना सप्लाय करणं अपेक्षित आहे. याच्यामध्ये तुम्हीच करडं काढणार, ती तुम्हीच मोठी करणार, मार्केटमध्ये पटणाला विकणार. हे जर तुमच्या प्रोजेक्ट रिपोर्टमध्ये असेल तर HITF किंवा इतर जेव्हा तुम्ही याच्या बेनिफिटसाठी जेव्हा ॲप्लिकेशन सबमिट करता त्यावेळेस तुमचे प्रोजेक्ट नाकारले जातात. नाही बाहेर करायचं नाही, नाही तशा बंदिस्त शेळी पालन करणाऱ्या लोकांच्या सांगतो मी प्रोजेक्ट स्कीमच्या बद्दल काही शंका? याच्यामध्ये साहेब ज्यावेळेस आपण त्याची अमाऊंट टाकतोय विम्याची अमाऊंट, तर बँकेचं लोन आहे नंतर 7
7 वर्षाचा विमा टोटल 7 वर्षाचं. पहिल्या वर्षीचा विमा जो आहे तो तुमचा कॅपिटल कॉस्टमध्ये पकडला जातो आणि दुसऱ्या वर्षीचा आहे तो तुमचा रेग्युलर एक्सपेन्सेसमध्ये. पहिल्या वर्षीचा विमा सबसिडीसाठी तुम्हाला पात्र आहे या. दुसऱ्या वर्षीपासून जे ते रेग्युलर तुमच्या रक्कम वाढली जाईल ना आपली. पहिल्या वर्षाचं 2,65,000 ते 70,000 चाललं विमा फक्त शाळेत. किती टक्क्यांनी घेतो? 5 ते 6% 4%. विमा 4%. प्रत्येक कंपनी नाही कंपल्सरी 4%. त्यात बचत गट असेल तर परत तुम्हाला 50% मिळेल. प्रोजेक्टचा तुमचा निधीवर मंजुरी आल्यानंतर तुमचं ग्रँट ॲग्रीमेंट झाल्यानंतर 8 महिन्यामध्ये कंप्लीट करावा असा अपेक्षित आहे. शेड प्लस झाला. त्याच्यामुळे तुम्ही याच्यामध्ये जे मोठं शेड आहे त्या शेडच्या मागे तुम्ही पहिल्यांदा लागलं पाहिजे. कमीत कमी कालावधीमध्ये ते कंप्लीट करून जनावरांचं पण साईड बाय साईड आता सुरू केलं पाहिजे. मग ते दुधाचं शेड आहे ते चालू राहतं. शेळीची किंमत आधी बघा. मी आतापर्यंत जेवढे प्रोजेक्ट पकडले मी 10,000 रुपये पकडली शेळीची किंमत आणि 15,000 रुपये दराची किंमत 400 रुपये कन्स्ट्रक्शन किंमत 400 रुपये पर स्क्वेअर फूट. आणि त्याच्यामध्ये जर कन्स्ट्रक्शनमध्ये थोडं शेड मोठं असेल तरी ओपन पॅडॉकचं कॉस्ट सांगितलं 400 रुपये. बंदिस्त 10 स्क्वेअर फुटांनी जागा आणि 15 स्क्वेअर फुटांनी बाहेर ओपन जागा. पर शेड 15 स्क्वेअर फूट पण बाहेर ओपन जागा बाहेर म्हणजे 25 स्क्वेअर फूट आहे. 25 स्क्वेअर फूट. त्याचं कवर जागा 10 स्क्वेअर फूट. ओपन जागा एवढी असेल. सर प्रोजेक्ट कॉस्टमध्ये इन्शुरन्स 7 वर्षाचा दाखवायचा का? हो. पहिल्या वर्षीचा जो आहे तो कॅपिटल कॉस्ट नाही तर आपण प्रोजेक्ट रिपोर्ट दाखवणार. आणि सर ते जे असं 2 पालखी असतं ते सिंगल पालखी एखाद्याला जर समजा जागा उपलब्ध नसली तर करू शकतो? 100चं असेल तर तुम्ही 1 पालखी करू शकता. अच्छा. पण तुमचं 300 किंवा 400 किंवा 500 असेल तर तुम्हाला 2 पालखी करावं लागेल. कारण एकाच साईडला ओपन स्क्वेअर फार आवडतं. ठीक आहे. पण पिगरीचं एकच आहे का? पिगरी पहिली सबसिडी अजून आलेली नाही. हो येवले साहेब शेड कंप्लीट झालंय त्यांचं. पहिली सबसिडी अजून आलेली नाही आहे. शेळ्या घेतल्या तर चालतील का? चालेल ना. नाही चालत. नाही चालत. नाही सबसिडी कसं आहे यावेळेस नाही महाराष्ट्रात जवळपास 36 जणांची सबसिडी अडकलेली आहे. पहिला हप्ता ते आता या 10 ते 15 दिवसामध्ये रिलीज करायचं त्यांचं चाललेलं आहे आणि शेवटी सबसिडी तुम्हाला मंजूर झाली आज ना उद्या तुम्हाला मिळणारच आहे. फक्त काय होतं की याच्यामध्ये दुसरी एक गोष्ट लक्षात आहे की आम्ही जे म्हणतो की 8 महिन्यात प्रोजेक्ट कंप्लीट करायचा प्रयत्न करा. का की तुम्ही बँकेची परीक्षा घेतली की तुमचा हप्ता चालू झाला. जेवढा तुमचा नॉन प्रोडक्टिव्ह पिरियड आहे म्हणजे तुम्ही पिल्लं विकायला जोपर्यंत करडं विकायला तुमची तयार होत नाही जास्तीत जास्त तुमचं फार्मची पहिली वीट ठेवल्यापासून 10व्या महिन्यामध्ये तुमच्याकडे करडं विकायला आलं पाहिजे. तर तुम्ही बँकेचं दुसऱ्या वर्षापासून सगळं रिपेमेंट व्यवस्थित मॅनेज करू शकाल. या पद्धतीने तुमचं बांधकाम शेळ्या परचेस कोणत्या वयाच्या शेळ्या घ्यायच्या काय घ्यायचं याचं सगळं मॅनेजमेंट तुम्हाला ऑन पेपरमध्ये तयार करावं लागेल. आपलं प्रोजेक्ट स्वतः तयार करावं लागेल की मला बाबा या पिरियडमध्ये एवढं काम करायचं आहे. हे तुम्ही टार्गेट ठेवून कुठलीही गोष्ट तुम्ही टार्गेट करणार नाही तर होणार नाही. याच्यामध्ये 10व्या महिन्यामध्ये तुमच्याकडची करडं विक्रीला आली पाहिजे. 8 महिन्यामध्ये प्रोजेक्ट कंप्लीट झाला पाहिजे. याचा अर्थ 8व्या महिन्याच्या अगोदरच तुमच्याकडं शेळ्या आल्या पाहिजे. आणि शेळ्या असल्या पाहिजे. आपण पिल्लं जन्माला आली पाहिजे. 3 महिन्याची हे सगळं तुम्हाला मॅनेजमेंट करावं लागेल. त्याचं काय गेलं तुम्ही फक्त दुसरं त्याच्यामध्ये वेगवेगळे कसं आहे तुम्ही एस्टिमेट दिले
सर अनुदान GST अमाऊंट सहित आहे ना? ते शेळ्या खरेदी केलं तर चालतील का? शेळ्या खरेदी केलं तर चालतील ना? काय अडचण नाही. हो, फक्त गव्हर्नमेंट अधिकाऱ्याला बरोबर घेऊन करायचं आहे, एवढं लक्षात ठेवा. आता कसं होईल, खरेदीची तारीख आता ऑगस्टची माझी सबसिडी आहे सप्टेंबरला सबसिडी काय समज आहे का त्याचा? सबसिडी याचा तुम्हाला प्रोजेक्ट मंजूर झालेला आहे. पिगरीचं हॅलो पिगरीचं कसं आहे का? म्हणजे आपण जेवताना वेगळे करू, कारण बाकी कुठे पिगरीचं नाही आहे, त्याच्यामुळे सगळे काढतात. त्याच्यानंतर विमा आपला